एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरामुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसानावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने होळकर पुलाखाली उभारण्यात आलेले मेकॅनिकल गेट आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय। नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार असून त्यामुळे गोदावरी नदीची पूर पातळी तब्बल 3 मीटरनं कमी होणार आहे। ब्रिटिशकालीन सिमेंट बंधारा हटवून त्या ठिकाणी कॉफर डॅम उभारण्यात येणार असून नदीतील पाण्याचा फुगवटा कमी होऊन पूर पाण्याचा जलद निचरा होणार आहे। यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून गोदाकाठ परिसरातील रहिवासी, व्यापारी आणि पूरग्रस्त भागांना मोठा दिलासा मिळणार आहे। आमदार देवयानी फरांदे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला। यावेळी गेटची कार्यपद्धती, ऑपरेटिंग सिस्टम तसेच पूर नियंत्रणासाठी होणाऱ्या परिणामांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली। तसेच गोदाकाठ परिसरातील काँक्रिटीकरण, नदीपात्राचे खोलीकरण, रामकुंडासाठी शुद्ध पाणी पुरवठा आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होळकर पुलाच्या दुरुस्तीबाबतही चर्चा करण्यात आली। यावेळी नगरसेवक राहुल शेलार, ऋतुराज पांडे, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, अरुण निकम, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। गोदाकाठच्या हजारो नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दरवर्षीच्या पुराच्या संकटातून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। मध्ये आलेला अतिशय महाभयंकर पुरानंतर नाशिक महानगरपालिकेने एक पाण्याचा पूर्ण पूररेषेच्या बाबतीमधला अहवाल तयार केलेला होता आणि ते काम जे आहे ते CWPRS नावाच्या संस्थेला देण्यात आलेलं होतं। CWPRSने याच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या सूचना या नाशिक महानगरपालिकेने त्या अहवालामध्ये नोंदवलेला होता। हा अहवाल जो आहे त्याला मी 2015मध्ये त्यांनी 2012मध्ये तो अहवाल त्यांनी सबमिट केला आणि 2015 पासून मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केलेली होती आणि जवळपास त्याला मला यश 2017मध्ये खऱ्या अर्थाने आलं। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानेल की त्यांनी त्या कालावधीमध्ये आम्ही केलेल्या सगळ्या म्हणजे CWPRSने केलेल्या ज्या काही सूचना होता आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणचा जो खालचा बंधारा जो आहे हा जवळपास ब्रिटिशकालीन 3 मीटरचा बंधारा आहे आणि या 3 मीटरचा बंधारा आणि वरचे काही बंधारे जे आहेत त्या काढण्याच्या सूचना केलेल्या होत्या आणि त्याच्यामधनंच हे काम जे आहे मेकॅनिकल गेटचं जे आहे हे धरण्यात आलेलं होतं। CWPRSमध्ये असं म्हटलं गेलेलं होतं की नदीची जर पाणी वाहून जाण्याची जर क्षमता वाढवली तर पूररेषा जी आहे ही आपल्याला कमी करता येऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मेकॅनिकल गेट जे आहे आपण धरण्यात आलेला आहे। आपण जर विचार केला तर होळकर पुलाच्या वरच्या बाजूला जे आहे पूररेषा जी आहे कमी आहे, परंतु होळकर पुलाच्या नंतर नदीचं पात्र हे खूप शॅलो होतं आहे काँक्रिटीकरणामुळे आणि त्यामुळे आपल्याला होळकर पुलानंतर CWPRSच्या रिपोर्टच्या अनुसार ही पूररेषा प्रचंड फुगलेली दिसते आणि त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये कायम पाणी आलं की त्याच्यामध्ये आपल्याला ते पाणी घुसताना आपल्याला सर्व ठिकाणी दिसतंय। जर आपण होळकर पुलाचा विचार केला तर ह्याची HFL लेवल जी आहे ही 65 मीटर आहे आणि वरचे जे सगळे ब्रिज आहे म्हणजे रामवाडीच्या ब्रिजला ते 66 होते, चोपडा लॉनच्या इथं ते 67 होते, फॉरेस्ट नर्सरीच्या इथे ती 68 मीटरची होती HFL लेवल। म्हणजे प्रत्येक ब्रिज जे बांधण्यात आलेले आहे त्याच्यामुळे 1-1 मीटरने पूररेषा जी आहे ही वरच्या पट्ट्यामध्ये वाढत गेलेली आहे आणि त्यामुळे फॉरेस्ट नर्सरी आणि त्याच्या परिसरमध्ये जर आपण विचार केला कारण ते थोडंसं खालती भाग असल्या कारणाने त्या भागामध्ये त्या पुलाच्या दोन्ही बाजूला म्हणजे 1 ते 1.5 मीटरच्या पॅरिफेरीमध्ये आपल्याला घरांमध्ये पाणी घुसताना दिसतंय आणि त्यामुळे राज्याच्या माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे हा विषय मांडला आणि याच्यामध्ये प्रवीणसिंह परदेशी जे आहेत त्यांनी खूप मोलाची मदत केली होती आणि त्यांनी ह्या ठिकाणी नाशिकला भेट देऊन एक समिती नेमली CWPRSच्या रिपोर्टच्या वरती आणि खऱ्या अर्थाने हे काम जे आहे ते 2017मध्ये त्याला सुरुवात झाली आणि त्या समितीने जो रिपोर्ट दिला त्या समितीच्या रिपोर्टच्या नुसार याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून इरिगेशनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली। वरच्या पट्ट्यातले काही बंधारे जे आहेत ते काढण्यात आले आणि आज या मेकॅनिकल गेटचं आपल्याला काम पूर्ण होताना दिसतंय आणि पुढच्या कालावधीमध्ये आता जो काही 1.5 मीटरचा
या बंधाराच्या वरती म्हणजे ब्रिटिशकालीन एक 1.5 ते 2 मीटर उंचीचा एक बंधारा आहे आणि त्याच्यावरती काही गेट नाशिक महानगरपालिकेने केलेले आहे. त्याची उंची 1 ते 1.5 मीटर आहे. ते आता काढण्याचं काम लागलीच या 8-10 दिवसामध्ये सुरू केलं जाणार आहे. आणि पावसाळा संपल्यानंतर डिसेंबरमध्ये कॉपर डॅम पुढे बांधून ह्या ठिकाणी हा जो पूर्ण खालचा जो बंधारा जो आहे म्हणजे 2 मीटरचा तो काढण्यात येणार आहे. त्याच्यामुळे होळकर पुलाच्या इथं जी नदीची पूररेषा म्हणजे नदीची पातळी जी आहे 3 मीटरने खालती जाईल. त्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता जी आहे ही वाढेल आणि ह्याच्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये नाशिक शहराला जो पुढचा पट्टा गंगापूर रोडचा भाग आहे ह्याला पुरापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहत मिळणार आहे. नदीची पूर वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे आणि या मॅकॅनिकल गेटच्या मुळे जेव्हा एकदम पूर्ण सगळे खालचे बंधारे काढले जातील हा जो मॅकॅनिकल गेट आहे तो नदी पात्रतेमध्ये अतिशय खालच्या लेवलला करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पूर सदृश परिस्थितीमध्ये ह्याचे जे लेवल आहे हे ॲटोमॅटिकली ह्या मॅकॅनिकल गेटच्या ह्या युनिटमध्ये आपल्याला दिसतील आणि जेव्हा पूर सदृश परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ह्या मॅकॅनिकल गेटने हे जे गेट जे आहेत ते उघडले जातील आणि त्याच्यामुळे जो काही पुराचा मोठा फटका मागच्या पट्ट्याला मोठ्या प्रमाणामध्ये होतो किंवा पुढच्या पट्ट्यामध्ये होतो तो जो पूर वाढवून नेण्याची क्षमता जी आहे हे मॅकॅनिकल गेट ओपन केल्यामुळे ते पाणी जे आहे हे तातडीने वाहून निघेल. परंतु माझी नाशिक महानगरपालिकेला अजून एक महत्त्वाची सूचना राहील की पुढच्या पट्ट्यामध्ये जे नाशिक महानगरपालिकेने अनेक वर्षांपासून काही कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे त्यामुळे अनेक नैसर्गिक झरे जे आहेत हे बंद झालेले आहे आणि त्याच्याचबरोबर नदीचं पातळ जे उथळ झालेलं आहे आणि त्यामुळे होळकर पुराच्या पलीकडे आपल्याला पूररेषा जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने पुढच्या कालावधीमध्ये आणि आत्ता देखील जे काही सिंहस्थचं काम चालू आहे रामकल्पथाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये हे नदीचं जे कॉन्क्रिटीकरण जे आहे हे तातडीने करून त्या नदीचं खोलीकरण जे आहे हे करण्याची आवश्यकता आहे आणि हे जर केलं तर ह्या दोन्ही बाजूला गोदावरी नदीला होळकर पुरापासून जे गाडगे महाराज पूल असेल काळाचा इतिहास हा सगळ्या भागामध्ये दोन्ही बाजूला राहणाऱ्या नागरिकांना ह्याच्यापासून राहत मिळेल. पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये घुसणार नाही. ह्याच्यातून आर्थिक नुकसान जे वित्त नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे. सराफ बाजारामध्ये फुल बाजारामध्ये आपल्याला नेहमीच पाणी बघायला मिळतं. ह्या सगळ्याच विषयांना त्याच्यामुळे खूप मोठी राहत मिळणार आहे आणि त्यामुळे मला आज ज्या प्रकल्पाला मी हात घातलेला होता तो प्रकल्प आज पूर्ण होत असताना मला मनापासून आनंद होत आहे. ह्याच्यामध्ये माननीय मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर कुंभमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब यांचे देखील मनापासून आभार मानते की त्यांनी या महत्त्वाच्या विषयाला हात घालून जी काही मी मागणी आमदार म्हणून केलेली होती त्या विषयाला आज पूर्णत्वास जाताना मला मनापासून आनंद होतो आणि मी सर्व नागरिकांच्या वतीने त्यांच्या मनापासून काय होतंय की आज समन्वय पाणी वाटपाच्या कायद्याच्यामुळे बारामाही वाहणारी आमची गोदावरी नदी आज फक्त तिमाही झालेली आहे. पावसाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये पाणी असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की तिमाही असल्यामुळे गोदावरीच्या नदीमध्ये आपण बघतो की डिसेंबर नंतर किंवा फेब्रुवारी मार्च आणि मे महिन्यामध्ये नदीपात्रामध्ये पाणी सुटतं. फक्त जे काही रोटेशन्स आहेत शेतीसाठी आणि वेगवेगळ्या दिशांचे त्या 2-3 रोटेशनमधून आपल्याला पाणी मिळतं आहे आणि म्हणून माझी अशी सूचना होती या विषयाच्या बाबतीमध्ये मी 2 वर्षापासून त्याच्यावरती पण काम करत होते की जर इथं फिल्ट्रेशन प्लांट केला आणि तो फिल्ट्रेशन प्लांट मागे महापालिकेने केला पण त्यांनी ते खालच्या पूरपातळीमध्येच केला आणि त्यामुळे तो वाहून गेला तो अकार्यान्वित झाला. म्हणून मी त्यांना अशी सूचना केली होती की जशी आपण पाण्याची टाकी बांधतो तशा पद्धतीने एक MBR सारखी ती त्याची उंची घेऊन फिल्ट्रेशन प्लांट जर उभारला त्याच्यामध्ये आम्ही इरिगेशनच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन मी याच्यामध्ये नाशिक महानगरपालिका इरिगेशन स्मार्ट सिटी ह्या सर्वांच्या वारंवार बैठका घेऊन ह्या सदर विषयापर्यंत आम्ही पोचलो होतो. त्याच्यामध्ये किती पाणी आपण जास्तीत जास्त फिल्टर करू शकतो आणि त्या पद्धतीचा फिल्ट्रेशन प्लांट त्या कपॅसिटीचा बनवायला पाहिजे हा सगळा अहवाल जो आहे हा स्मार्ट सिटीकडे नाशिक महानगरपालिकेकडे आपण सादर केलेला आहे. परंतु दुर्दैवाने
हा जो फिल्ट्रेशन प्लांटचा जो विषय जो आहे त्याला अजून हात घातला गेलेला नाही आहे. मी आज नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहे आणि माझी प्रकर्षाने आमच्या सर्व नगरसेवकांना ह्या भागातला घेऊन आमची मागणी राहणार आहे की हा जो फिल्ट्रेशन प्लांट जो आहे हा देखील त्यांनी करावा. त्याच्यामुळे काय होणार आहे, होळकर पुलापासून ते गोंडा मारुतीपर्यंत जे पाणी आहे हे आपल्याला फिल्टर करता येईल आणि ते भाविकांच्यासाठी 12ही महिने आपल्याला स्वच्छ कसं ठेवता येईल ह्या दृष्टिकोनातून पाणी पिता येईल अशा योग्य बनवण्यासाठीचा आम्ही तो फिल्ट्रेशन प्लांट इथं सुचवलेला होता आणि त्याच्यावरती कारवाई करण्याची आवश्यकता